प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 9 नोव्हेंबरच्या भागामध्ये मुक्ता सांगत असते, तुम्ही कोणीही काळजी करू नका. ज्याप्रमाणे मला ह्या घराने स्वीकारलं, मला सागरने स्वीकारलं, तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलं, त्याचप्रमाणे लकीला सुद्धा कोणीतरी चांगली मुलगी नक्कीच मिळेल असं म्हणत इकडे आता मुक्ता सगळ्यांना समजवत असते. त्यावरती आता इकडे इंद्रा सांगायला लागते, हो अशी एक मुलगी आहे, अशी एक मुलगी माझ्या मनात नक्कीच आहे. यावरती स्वाती म्हणते, काय कोण? सुगंधाची भाची? यावरती इकडे इंद्रा म्हणते, नाही सुगंधाची भाची नाही, आरती. आता आरतीचं नाव घेतल्यावरती सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. म्हणजे आतापर्यंत ज्या आरतीच्या लग्नासाठी इंद्रा विरोध करत असते आणि एकदम सहजपणे ती आता आरतीचं नाव घेऊन मोकळी होते की आरती सोबत लकीचं लग्न लावायचं. म्हणजे इतका बदल इंद्रामध्ये एका गोष्टीमुळे झालेला असतो आणि ती गोष्ट म्हणजे लकी कधीच बाप बनू शकत नाही. आणि ऑलरेडी आरतीच्या पोटामध्ये लकीचं बाळ असतं आणि त्यामुळे या सगळ्यासाठी इंद्रा आता एका झटक्यात तयार होते. कारण यापुढे लकी बाप बनू शकत नसला तरी आत्ता तरी त्याचं बाळ ऑलरेडी प्रेझेंट आहे. त्यावरती मुक्ता म्हणते, म्हणजे या सगळ्यामध्ये आरती तयार होईल? यावरती स्वाती म्हणते, का नाही तयार होणार? लकी सारखा प्रेमळ जोडीदार, त्याचप्रमाणे आपल्यासारखं खानदानी घर, काळजी करणारी इतकी माणसं, हे सगळे जर का असतील ना तर आरती का नकार देईल? यावरती इकडे इंद्रा म्हणते, हो. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे आरतीचं लकीवरती आणि लकीचं आरतीवरती प्रेम सुद्धा होतच ना, आणि त्यातच त्यांचं बाळ जन्माला येणार आहे. त्यामुळे ऑलरेडी लकी बाबा होणारच आहे आणि त्यामुळे लकीची कमतरता पण भरून निघेल आणि आरतीला सुद्धा चांगलं सासर पण मिळेल ना, तिच्या बाळाला चांगला आधार पण मिळेल. यावर स्वाती म्हणते, हो, आणि यापेक्षा जास्त तिचं लाईफ कसं सुकर होऊ शकेल असं म्हणत स्वाती आणि आता इंद्रा ह्या एकतर्फी विचार करत असतात की आपण आरतीचा स्वीकार केला की संपलं. पण आरतीचं काय मत आहे, आपण तिच्यासोबत याच्या आधी कसं वागलोय, हा मात्र विचार करायला दोघी परस्पर विसरतात. त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते, मुक्ता आरती तुझं ऐकते, तू आरतीला सांग ना. यावरती मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी सांगण्याचा प्रयत्न करीन, पण मला असं वाटते की याआधी आपण आरतीसोबत जे काही वागलोय ना, त्यानंतर आरतीचं मन खूप दुखावलं गेलेलं असणार आहे आणि आरतीचं मन दुखावल्यावरती ती इतक्या सहजासहजी मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये ती लग्नाला तयार होईल. कारण याच्या आधी आपण आरतीला 2दा इथे बोलवलं आणि 2दा या सगळ्यामध्ये तिचा अपमान झालेला आहे. एकदा तर लग्नापर्यंतची गोष्ट गेली आणि त्यानंतर लकी असा पळून गेला. त्यामुळे तिच्या मनावरती काहीतरी साहजिकच आघात होण्याची शक्यता आहे ना. त्यामुळे मला नाही वाटत की आरती या सगळ्यामध्ये होकार देईल. यावरती स्वाती म्हणते, का नकार देईल? तिचं सुद्धा पूर्ण लाईफ सेट होऊन जाईल ना, आपल्यासारखं घराणं तिला मिळेल. यावरती मुक्ता म्हणते, ठीक आहे, माझा काही ह्या लग्नाला विरोध आहे किंवा मला काही हे लग्न होऊ नये असं नाही वाटत आहे, पण मला इतकंच वाटतं की या सगळ्यामध्ये आपण आरतीला ही बाजू समजावून सांगायची आहे. आरतीपासून काहीही लपवून ठेवायचं नाहीये. आरतीला मुळात पटवून द्यायचं आहे की लकीचा हा असा प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम नंतर आपण तिला स्वीकारतोय हे स्पष्टपणे तिला सांगायचं. कारण तिला कोणतीही गोष्ट अंधारात ठेवून केलेली आता चुकीची ठरेल. यावरती इंद्रा म्हणते, ठीक आहे, पण तू कॉल तर कर, ती फक्त तुझंच ऐकेल. तू तिचा कॉल कर, तिला बोलवून घे, तिला सांग की ये, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. असं म्हणत स्वार्थी इंद्रा आपल्या मुलाच्या स्वार्थीपणासाठी या सगळ्यामध्ये आता इकडे आरतीचा वापर करत असते आणि आरतीला बोलवत असते. मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी आरतीला फोन करून बोलवून घेते. यावरती सागर म्हणतो, हो, तिला घरीच बोलवा, म्हणजे आम्ही सगळेजण सुद्धा तिच्याशी बोलू, वेळ पडली तर तिची माफी सुद्धा मागू. मुक्ता म्हणते, ठीक आहे. तोपर्यंत ऑलरेडी आरतीपर्यंत बातमी पोहोचवण्यासाठी इकडे आता सावनी गेलेली असते आणि सावनी सांगते, हे बघ, आत्ताच्या आत्ता कोळी कुटुंब तुझ्याकडे येईल, तुझ्या पायावरती माफी मागेल. यावरती आरती म्हणते, काय झालं असं? मग सावनी घडलेला प्रकार रंगवून सांगायला लागते. इकडे आता सावनी सांगायला लागते, तुला माहिती आहे का त्या लकीवरती काय प्रसंग ओढवलाय ते? अगं, त्या लकीचे असे रिपोर्ट आलेत, त्याच्या ऍक्सिडेंटमुळे तो आता याच्या पुढे कधीही बाप बनू शकणार नाही असे रिपोर्ट आलेले आहेत त्याचे. आणि त्यामुळे आता त्यांच्याकडे काही ऑप्शनच उरलेलं नाहीये. त्यांना या सगळ्यामध्ये तुझ्या पायाशी यायलाच पाहिजे, कारण ऑलरेडी त्याचं बाळ या जगात आहे.
ज्या बाळाला त्यांनी आधी नकार दिलेला आहे, आणि तेच बाळ आता त्यांची एक शेवटची होप्स आहे. ही शेवटची होप्सच या सगळ्यामध्ये त्यांना आता तुझ्याजवळ घेऊन येणार आहे. आता तुझ्या पायावरती सुद्धा डोकं ठेवायला ते कमी नाही करणार. मी तेच सांगण्याचा तुला प्रयत्न करते. आता निर्णय तुझा असणार आहे. कारण तू विचार कर, जो मुलगा आतापर्यंत तुझ्याशी लग्न करायला तयार नव्हता, जी फॅमिली तुला ह्या अशा प्रकारची मुलगी आहे जी लग्नाआधी हे करते असं म्हणत होती, आणि तीच फॅमिली तुला या सगळ्यामध्ये स्वीकार करते. कशासाठी? तर फक्त बाळासाठी. कारण ऑलरेडी रेडीमेड बाळ तुझ्या पोटामध्ये आहे. त्यांना तुझ्याशी काही मतलब नाहीये. त्यांना मतलब आहे ते बाळासोबतच. फक्त आणि फक्त बाळासोबत त्यांचं मतलब असल्यामुळे त्यांचं मतलब निघून गेल्यावरती मग ते तुला का हे करतील? एक गोष्ट लक्षात ठेवारती, आता जर का त्यांनी फक्त तुझ्या बाळाचा स्वीकार करायचं ठरवलं असेल ना, तर या सगळ्यामध्ये बाळ जन्माला आल्यावरती बाळाला ठेवून काय माहिती तुझी हक्कलपट्टी पण करतील. आणि त्यानंतर आता तर तू बाळासोबत तरी आहेस, म्हणजे तुझ्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे तो बाळ, आणि तू बाळासोबत जिवंत राहू शकतेस. पण जर का या सगळ्यामध्ये आता इकडे लकीने तुला आणि मुलाला स्वीकार न करता मुलगा ठेवून घेऊन तुला हकलून दिलं तर तू काय करशील? एकटी तुझं आयुष्य कसं जगू शकशील? त्यामुळे विचार कर, या सगळ्यामध्ये तू एकटी राहशील. आत्ताच्या सिच्युएशनपेक्षा वर्स्ट सिच्युएशन होईल. आणि ती लोक स्वार्थी आहेत. त्यांच्या स्वार्थीपणासाठी ते कोणत्याही प्रकारच्या थराला आता जाऊ शकतात. आणि त्यासाठी तुला आता स्ट्रॉंगली उभं राहायला पाहिजे. काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुझा स्ट्रॉंगनेस तुला दाखवायलाच पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये तू स्ट्रॉंगली उभी राहा. तुझा निर्णय तू घे, नाहीतर नंतर म्हणशील की सावनीने मला काही सांगितलं नाही. कारण हे कोळी कुटुंब फक्त स्वार्थासाठी तुझ्याकडे येते. त्यांचा स्वार्थ निघून गेल्यावरती तुला बाहेर फेकून द्यायला सुद्धा आता कमी करणार नाहीत. असं म्हणत इकडे आता सावनी आता पूर्णपणे इकडे तिला मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करते. आणि ती म्हणते, हे बघ, तुला लगेचच मुक्ताचा कॉल येईल. कारण मुक्ताला माहिती आहे की या सगळ्यामध्ये तू तिच्याच म्हणजे तिच्याच म्हणणं ऐकशील किंवा तिच्या पूर्णपणे बोलण्यात येशील. आणि म्हणून तिने तुला या सगळ्यामध्ये फोन करेल बघ, मी तुला सांगते, आणि फोन करून गोड गोड बोलवून तुला बोलवून घेईल. असं म्हटल्यावर ती हे वाक्य पूर्ण होतंय न होतंय तोपर्यंत इकडे आता आरतीचा फोन वाजायला लागतो. आणि तो फोन असतो मुक्ताचा. आरती म्हणते, मुक्ता मॅडमचा फोन आहे. यावरती सावनी म्हणते, बघ, मी तुला जे सांगितले तो विचार कर. यावरती आरती म्हणते, पण मला फोन तर उचलावा लागेलच ना. असं म्हणत आरती आता फोन उचलते. फोन उचलल्यावरती आता इकडे मुक्ता तिला बोलायला लागते. हॅलो आरती, कशी आहेस तू? यावरती आरती म्हणते, मी ठीक आहे. त्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते, खरं सांगू का, तर तुझ्याशी भेटायचं होतं, थोडंसं बोलायचं होतं, तू जरा घरी येऊ शकशील का? असं म्हटल्यावरती आरती म्हणते, ठीक आहे मुक्ता मॅडम, मी येते. मुक्ता म्हणते, तू घरी ये, मग आपण निवांत बोलू. असं म्हणत मुक्ता आरतीला आपल्या घरी भेटायला बोलवते. आता इकडे फोन ठेवल्यावरती सावनी तिला सांगते, मी म्हटलं होते तेच झालं ना, बघितलंस, मी बोलायच्या आधीच तिला आता फोन आला सुद्धा. असं म्हणत आता ती आरतीला मुद्दामच या सगळ्यामध्ये हे सगळं भडकवत असते. आणि त्यानंतर सावनीचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं. सावनी विचार करते, आता ह्या जुन्या सावनीला मी मारून टाकणार आहे. कारण या जुन्या सावनीने अनेक अपमान सहन केलेत. जुन्या सावनीने अनेक लोकांचे फटकार सहन केलेत. जुन्या सावनीने अपमान पचवलाय. तिने प्रेमाची अपेक्षा केली, पण तिला कधीही प्रेम मिळालं नाही. या जगामध्ये जुन्या सावनीला अपमानाशिवाय, हेट शिवाय दुसरं काहीही मिळालं नाही. पण बाद झालं. आता ही सावनी जिवंत राहून चालणार नाहीये. आता या सावनीला मरावंच लागेल आणि नवीन सावनीला जन्म घ्यावाच लागेल. नवीन येणारी सावनी या सगळ्यामध्ये सगळं नेस्तनाबूत करण्यासाठी तयार राहणार आहे. असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आपला जो मेकअप, जो भडक मेकअप करायची, जी साडी नेसायची, जे फॅशनेबल राहायची, ते सगळं त्याग करून आपल्या डोक्यावरून एक पाण्याचं मडकं आता ओतून घेते. आणि आता सावनी या सगळ्यामध्ये नवीन सावनी बनायला सज्ज होते. ही सावनी आधीच्या सावनीपेक्षा जास्त कपटी, जास्त कारस्थानी, पण आता रूप बदललेलं असणार आहे. या आधीची सावनी राहत पण कपटी होती आणि वागत पण कपटी होती. पण आत्ताची सावनी सोजवळ कपड्यामधली कपटीबाई होणार असते आणि कोळी कुटुंबाला त्रास देण्यासाठी सज्ज होणार असते. सावनीने खूप मोठी शपथ घेतलेली असते की जुनी सावनी ही आता कायमची मरून गेलेली आहे आणि जुन्या सावनीची जागा घेतली ती म्हणजे नवीन सावनीने.
ही नवीन सावनी कोळी कुटुंबाचा विनाश करण्यासाठी जन्माला आलेली आहे. मुक्ता, तुला आता मी या सगळ्यामध्ये असा काही धडा शिकवेन ना, असं म्हणत सावनी आता मनातल्या मनात या सगळ्याचा विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता आरती घरी येते. आरती घरी आल्यावरती मुक्ताची सगळ्यात पहिली अट ही असते की आरतीला या सगळ्यामध्ये गोष्टी पहिले सांगायच्या. जे काही घडलंय म्हणजे लकीच्या बाबतीत जे रिपोर्ट आहेत ते सांगून त्यानंतर मग तिच्याशी विषयावरती बोलायचं. पण सोयीस्करपणे स्वाती आणि इंद्रा या गोष्टी विसरून जातात आणि आल्या आल्या ताबडतोब इंद्रा आता आरती आलीस, अगं ये ग ये पोरी ये असं म्हणत कौतुकाने तिला बोलवते. ज्याच आरतीला याच बाईने याच्या आधी सुद्धा खूप वेळा झिडकारलेलं असतं तीच आता इंद्रा तिला ये आलीस, बरं झालं, अगं किती चेहऱ्यावरती ग्लो आलाय तुझ्या, खरंच खूपच छान दिसतेस काय तू, असं म्हणत तिचं कौतुक करते. ये बाळा ये, बस इकडे, स्वाते बघ कोण आलंय. मुक्ता विचार करते नाही हे कुठेतरी चुकीचं घडतंय. म्हणजे जर का मला या सगळ्यामध्ये मी अट टाकलेली आहे की मी स्वातीला बोलवेन तर स्वातीला मी बोलवेन त्यावेळेला स्वातीला आधी ही गोष्ट कळली पाहिजे की लकीचा काय प्रॉब्लेम आहे आणि त्यानंतरच पुढच्या गोष्टी. पण हे चुकीचं चाललंय. मुक्ताला काही ते पटत नाही. तोपर्यंत इकडे लकी बसलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे आता इंद्रा स्वातीच्या डोक्यावरून हात फिरवते. स्वाती बाळा तू आलीस ना, या घरात तुला लकीवरती खूप प्रेम आहे आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे आता मात्र तूच या घरची सून होणार, असं म्हणत इकडे आता इंद्रा लगेचच मानाचा जो काही हे असतो साडी चोळी आणि त्याच्यावरती दागिना हे सगळे हिरवा चुडा घेऊन आता आरतीच्या समोर येते. आरती म्हणते काय करताय तुम्ही. यावरती मुक्ता सुद्धा म्हणायला लागते मम्मी स्वातीताई आपलं काय ठरलं होतं. आपलं ठरलं होतं ना की या सगळ्यामध्ये जी काही लकीची सिच्युएशन आहे ती सिच्युएशन हिला सांगायची. लकीची सिच्युएशन सांगितल्यानंतर आरतीचा जो काही निर्णय असेल ना तो निर्णय आपण सगळ्यांनी मान्य करायचा आहे. तुम्ही डायरेक्टली हे काय करताय. थांबा मम्मी. याच्यावरती आता सोयीस्करपणे इंद्रा म्हणायला लागते नाही ग, मला वाटलं तिला माहिती असेल आणि तसंही तिचं लकीवरती आणि लकीचं तिच्यावरती किती प्रेम आहे आपल्याला माहिती आहे ना, त्यामुळे हे लग्न तिच्यासाठी सुद्धा चांगलंच आहे की तिच्या बाळाचा आपण स्वीकार करतोय, तिचा स्वीकार करतोय, ती लकीवरती प्रेम करते, लकी तिच्यावरती प्रेम करतोय, आता अजून काय राहिलं. यावरती आता इकडे मुक्ता म्हणते नाही अशा पद्धतीने मला हे घडायला नको होतं. मी ऑलरेडी सांगितलेलं होतं की मी आरतीला सगळं सांगेन, आरतीला सगळं सांगून तिला हे सगळं आधी पटवून देत आणि त्यानंतर जर तिची मर्जी असेल ना तर आणि तरच हे लग्न होईल, हे मी आधीच म्हटलं होतं की नाही, असं म्हणत मुक्ता त्या विषयावरती हात घालते आणि आरतीला सगळं खरं सांगण्याचा निश्चय करते. आणि ती म्हणते आरती मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे, मला तुझ्याशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचं आहे, असं म्हणत ती आरतीच्या खांद्यावरती हात ठेवते. त्यावरती इंद्रा म्हणते हो बोलायचंच आहे, त्यात काय लपवायचं आहे, आपल्याला सगळं सांगायचं आहे. पण आरती आणि लकी या दोघांचं लग्न तर व्हायलाच पाहिजे ना, त्याच्या गोष्टी करण्यापेक्षा कणाला वेगळ्या गोष्टी करायच्या, असं म्हणत सोयीस्करपणे इंद्रा आपल्या मुलाच्या सगळ्या चुका झाकून ठेवत आरतीला लग्नाची अशी काही मागणी घालत असते की जसं काही तीच आरतीवरती उपकार करत असते. आणि या सगळ्यामध्ये स्वाती म्हणते हो मुक्ता, अगं तिला इतकं चांगलं सासर मिळाल्यावरती अजून तिला काय पाहिजे, प्रेम करणारा जोडीदार आणि प्रेमळ सासर, याशिवाय मुलीची काय अपेक्षा असते. त्यानंतर लकी आता इकडे आरतीकडे येतो आणि आरती खरंच तू मला माफ कर, म्हणजे याआधी मी तुझ्या बाबतीत खूप चुका केलेल्या आहेत, ज्या चुका अक्षम्य आहेत. खरं सांगायचं तर या चुकांना माफी सुद्धा नाहीये, पण मी तुला खरं सांगतोय की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, आपल्या बाळावरती प्रेम आहे आणि याच प्रेमाखातर आपण दोघांनी लग्न करूया, आपला संसार सुखाचा करूया, असं म्हणत इकडे आता लकी ताबडतोब आरतीला बोलायला लागतो आणि तो सांगायला लागतो माझ्याकडून अनेक चुका घडल्यात, मी अनेक चुका केलेल्या असतील, पण या वेळेला मी जे बोलतोय ना ते अगदी मनापासून बोलतोय, मी जे सांगतोय ते खरं सांगतोय. मी तुझ्यावरती प्रेम केलं नव्हतं असं कधीच नव्हतं, मी तुझ्यावरती प्रेम केलंच होतं. मध्ये मी लग्नासाठी पण तयार स्वतःहूनच झालो होतो. मुक्ता बहिणीला मी स्वतःहूनच म्हटलं होतं की मी आरतीसोबत लग्नाला तयार आहे, पण त्यानंतर काही माझ्या डोक्यामध्ये अशा गोष्टी भरवण्यात आल्या की त्यामुळे मी त्या लग्नातून पळून गेलो. ही माझी खूप मोठी चूक होती. त्याच वेळेला मी तुझ्यासोबत लग्न करायला पाहिजे होतं आणि मला माहितीये
तुझं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे आणि माझं सुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे। त्यावरती मुक्ता आता थांबवते आणि आता पुन्हा ती आपल्या मनातली गोष्ट जे लकीचे रिपोर्ट्स आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण इंद्रा पुन्हा तिला थांबवते आणि घे बाय घे, आता तरी लग्नाचं हे स्वीकार कर। यावरती आरती म्हणते मी नाही, मी असं हे लग्न करू शकत नाहीये। यावरती मुक्ता तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहते आणि म्हणते ऐक ना आरती, जी गोष्ट घडले ना ती गोष्ट मला तुला सांगायची आहे। लकीच्या बाबतीत खूप मोठी गोष्ट घडले असं म्हणत मुक्ता विषयाला हात घालला, तितक्यात आरती म्हणते थांबा मुक्ता मॅडम, मला सगळं माहिती आहे। या लग्नासाठी कोळी कुटुंब, या लग्नासाठी आता इकडे लकी हे सगळे तयार का झालेले आहेत ना हे मला सगळं कळालेलं आहे, कारण लकी कधीच बाप बनू शकणार नाही ना। त्यामुळे तुम्ही हे सांगायच्या आधी ऑलरेडी मला हे समजलेलं आहे आणि हे समजल्यामुळेच आता मी हा निर्णय घेतलेला आहे। कारण कसं आहे, याच्या आधी आता लकीसाठी मी योग्य मुलगी नव्हते, लकीसाठी मी योग्य मुलगी नव्हते कारण इतर मुली योग्य होत्या। मी कशी होते, मी लग्नाच्या आधीच आई बनणार होते, लकीला पण हे नको होतं आणि घरच्यांना सुद्धा ही अशी मुलगी नको होती, कारण मी लकीसाठी योग्य नसल्यामुळे दुसरी कोणीतरी योग्य बॅचलर मुलगी तुम्हाला मिळाली असती ना। पण आता सिच्युएशन बदलले, सिच्युएशन अशा प्रकारे ट्विस्ट झाले ना की मी सगळ्यात जगामधली लकीसाठीची उत्तम मुलगी झालेली आहे। का तर लकीचं बाळ माझ्या पोटात आहे, रेडीमेड तुम्हाला बाळ मिळणार आहे। या सगळ्यामध्ये लकी कधीच बाप बनू शकत नाही हे समजल्यानंतर आणि नंतरच तुमच्यासाठी मी योग्य मुलगी झाले ना, म्हणजे तुमचा स्वार्थीपणा या लग्नाच्या मध्ये येतोय, बरोबर आहे ना। पण या सगळ्यामध्ये सॉरी, मी अजूनही लग्नाला तयार नाहीये, कारण माझा अजूनही लकीवरती विश्वास नाहीये। ज्या मुलाने दोनदा माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न कसला, माझा दोनदा विश्वासघात केला, त्या मुलावरती मी कसा काय विश्वास ठेवणार आहे की हा माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी योग्य बाबा असेल? नाही, ज्या बाळाचा स्वीकार करण्यासाठी भर लग्नातून पळून गेलेल्या लकीला मी इतक्या सहजासहजी माफ तर नाहीच करू शकत, पण मी लकीवरती इतक्या सहजासहजी विश्वास सुद्धा ठेवू शकत नाहीये आणि त्यामुळे मी सध्या तरी या लग्नाला नकार देत आहे असं म्हणत इकडे आता आरती आपली बाजू मांडते आणि ठामपणे मांडते। आरतीचा ठाम निर्णय झालेला असतो की कितीही काही झालं तरी लकी सोबत लग्न करायचं नाही, कारण आरती म्हणते आज लकी माझ्यासोबत लग्न करतोय कारण मला त्याला बाळ हवं आहे, पण उद्या बाळ झाल्यावरती लकीने मला सोडून दिलं तर, लकीने या सगळ्यामध्ये मला जर डिच केलं तर? लकी म्हणतो नाही आरती, मी खरंच सांगतोय, माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुलाही कधीही फसवू शकणार नाही। मुक्ता म्हणते नाही आहे बघ लकी, अशा प्रकारे आपण तिच्यावरती जबरदस्ती करू शकत नाही। यावरती आरती म्हणते निर्णय ठाम माझा असणार आहे, मी कुणाचाही दबाव यावेळेला सहन करणार नाही। तुम्हाला आता कोणतं ऑप्शन नाहीये म्हणून या सगळ्यामध्ये तुम्ही मला लग्नासाठी फोर्स करताय। तुमच्याकडे ज्या वेळेला ऑप्शन होते तेव्हा मी तुमची चॉईस कधीच नव्हते। आता कसं आहे ना, आता लकी बाप नाही बनू शकत, त्यामुळे मी तुमची चॉईस झालेली आहे, पण मला हे लग्न मान्य नाही असं म्हणत आरती ठाम आपला निश्चय सांगते। लकी तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो, लकी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की माझी एक गोष्ट ऐकून घे आरती, की या सगळ्यामध्ये मी खरंच तुला सुखी ठेवेन, मी आपल्या बाळासाठी योग्य तो बाबा बनेन, मी तुझ्यासाठी योग्य नवरा बनेन, पण माझं म्हणणं ऐकून घे, तू असं माझं म्हणणं धुडकावून जाऊ नकोस असं म्हणत आता इकडे लकी समजवत असतो, आपली बाजू पटवत असतो। पण आरतीच्या मनामध्ये ऑलरेडी सावनीने विष पेरलेलं असतं की कदाचित हे लग्न झाल्यानंतर तुला या घरातून हाकलून दिलं तर मग मात्र तुला एकटीलाच राहावं लागेल। ही गोष्ट तिच्या मनात कुठे ना कुठेतरी सारखी सलत असते आणि आता आपल्याला बाळासोबत राहण्याची जी संधी मिळते ती सुद्धा या कोळी कुटुंबामुळे गेली तर, म्हणून आता आरती ठाम निश्चय करून या सगळ्यांना नकार देते आणि निघते। तोपर्यंत सावनीने पूर्णपणे वेश बदललेला असतो। सावनीने या सगळ्यामध्ये आता हेवी दागिने, हेवी मेकअप, हेवी ज्वेलरी, हेवी साड्या हे सगळं त्याग केलेलं असतं आणि साधा सिंपल वेश करत तिने आता नो मेकअप लुक, एक छोटीशी टिकली, केसांचा एक रोल आणि त्यानंतर साधे सुती कपडे असा वेश करून सावनी आता या सगळ्यामध्ये नवीन सावनी झालेली असते आणि ती विचार करते कोळी कुटुंबाचा विनाश करण्यासाठी ही सावनी आता सज्ज झालेली आहे। कोळी कुटुंबाचा विनाश जोपर्यंत होत नाही
तोपर्यंत ही सावनी आता गप्प बसणार नाही असं म्हणत सावनी ईर्षेला पेटते आणि काहीही झालं तरी सुद्धा विनाश करायला निघते। तोपर्यंत सगळे घरातले लोक आरतीवरती दबाव टाकत असतात। मग मुक्ता तिच्या पाठीशी ठाम उभी राहते। आरती, निर्णय तुझा आहे, जो तुझा निर्णय असेल त्याचा रिस्पेक्टच केला जाईल। तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस, तुझ्या निर्णयाचं इथं स्वागतच होईल। आणि मम्मी, स्वातीताई, तुम्ही तिच्यावरती आल्यापासून ज्या प्रकारे दबाव टाकताय ना, तो दबाव पूर्णपणे चुकीचा आहे। आपण तिच्यावरती कोणत्या अधिकाराने दबाव टाकतोय? आपण असा कोणता अधिकार ठेवलाय की ज्याच्यामुळे आपण तिला या दबावाखाली दबावू शकतो? नाही, कोणत्याही प्रकारे तिच्यावरती हा अत्याचार झालेला मी सहन करणार नाही। तिला या सगळ्यामध्ये तिची बाजू घ्यायला, तिचं मत मांडायला चान्स आहे। आणि आरती, तू कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नकोस, जो तुझा निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल। तुझ्यावरती जबरदस्ती कोणत्याही प्रकारची होणार नाही। आरती आता मुक्ताच्या समोर हात जोडते, तिचे आभार मानते आणि निघते। तोपर्यंत तिला आता सागर थांबवतो। आरती, 1 मिनिट थांब, फक्त 1च मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे। यावरती आरती म्हणते, काय बोलायचं आहे? त्यावरती सागर म्हणतो, ही लकीच्या रिपोर्टची गोष्ट आमच्या घरच्यांना माहिती होती। आमच्या घराच्या व्यतिरिक्त इतर कुणालाही या गोष्टीचा काहीही मागमूस नव्हता। मग ही गोष्ट तुला कशी कळाली? यावरती आता इकडे आरती सांगते, सावनीताईंनी इथे यायच्या आधीच मला सावध केलं होतं। इथे यायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं होतं की गोष्टी अशा अशा आहेत म्हणून, आणि त्यामुळे मी सावध झाले। सावनीताईंनी ही गोष्ट मला सांगितली असं म्हटल्यावरती सागरचं डोकंच फिरतं। म्हणजे या सावनीला या सगळ्यामध्ये इतकं सगळं पडलंय की तिने जाऊन आरतीला सांगितलं आणि तिला फितवलं। ही गोष्ट सागरला सहनच होत नसते आणि सागरला खूप खूप राग येतो। पण खऱ्या अर्थाने सावनीचं खरं रूप इकडे आता आरतीने समोर आणलेलं असतं आणि त्यामुळे सगळेजण सावनीवरती पुन्हा एकदा चिडतात। आणि आता इकडे आरती लग्नाला नकार देऊन निघून जाते। सागर विचार करतो, ही सावनी आपला पिछा तरी कधी सोडणार? आणि मुक्ताला पण खूप राग येतो की सावनीने हे सगळं केलेलं आहे। तरी सुद्धा सावनीची डेअरिंग, म्हणजे सावनी आता घरी पुन्हा परत आलेली असते। परत आलेल्या सावनीने जरी वेश बदललेला असला तरी आतली सावनी सेम टू सेम तीच असते। ही सावनी कधीही आयुष्यात बदलणारी नसते आणि त्याचाच प्रत्यय ताबडतोब येतो ज्या वेळेला सावनी मुक्ताला या सगळ्यामध्ये आता मात्र जाळण्याचा प्रयत्न करते। सावनी मुक्ताला ज्या वेळेला पदर जाळते त्यावेळेला ती असं दाखवते की आपण आग नाही लावली, आग आपोआप लागले आणि आपण ती विझवली। विझवताना सावनीचा हात पण भासतो। त्यानंतर आकडे सागर येतो। सागर आल्यावरती मुक्ता म्हणते, सावनीमुळे मी वाचले। मग सागर आता सावनीचे आभार मानतो आणि सावनीला भाजलेलं बघतो आणि म्हणतो, तुला तर भाजले। सावनी म्हणते, ठीक आहे, मुक्ता वाचली न, बस झालं। यावरती आता इकडे मुक्ता सावनीकडे पाहते। सावनी विचार करते, लोकांच्या घरात दिवाळीला उत्सव असतो, यांच्या घरात मी आग लावलेली आहे। आणि हे मुक्ता पाहते। आता सावनीचं हे कपटी रूप मुक्ता ओळखणार का? हे पाहणं रंजक ठरणार।